नमस्कार मंडळी. चला तर आज आपण अगदी अचूक प्रमाणामध्ये भरपूर लेयर व तसेच जिभेवर ठेवता विरघळणारे शंकरपाळे अचूक प्रमाणामध्ये प्रमाण कसं घ्यावं, अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो याचं सर्व प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही ना व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा आपल्या ह्या शंकरपाळ्यांना लेयर आलेले आहेत आणि ह्या जिभेवर ठेवता विरघळणारे शंकरपाळे आपले तयार झाले. तर त्यासाठी शंकरपाळे बनवायला मी इथे अर्धा किलोचं मैद्याचं पॅकेट घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे वाटीचं प्रमाण सुद्धा मी सांगणार आहे. तसंच तुम्हाला म्हणजे वजनी म्हणाल तर अर्धा किलो आहे आणि वाटीच्या प्रमाणे सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्या अगोदर आपल्याला इथे मैदा जो आहे ना तो चाळून घ्यायचा आहे. कारण त्यामध्ये जाळ्या अळ्या काही असेल ना तर ते निघून जातील. त्यासाठी मैदा स्वच्छ करूनच घ्यायचा आहे. हे काम तुम्ही अगोदरसुद्धा करून ठेवू शकता. तर आता हा मैदा आहे ना मी चाळून घेतलेला आहे. इथे सर्व मैदा चाळून घेतला. आता याला आपल्याला या वाटीने मोजून घ्यायचं आहे. तर ही वाटी मी सेट करणार आहे प्रत्येक साहित्य मोजून घेण्यासाठी. तुम्हाला कुठलाही ग्लास किंवा वाटीचं मेजरमेंट करून घ्यायचं आहे आणि त्यानेच सर्व मोजून घ्यायचं आहे. तर इथे पहा, आपण 1 वाटी भरून घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगणार आहे टोटल किती वाट्या मैदा भरला ते. दुसरी, तिसरी आणि ही आहे चौथी. 4 वाट्या आपला मैदा भरलेला आहे. जी वाटी आपण घेतली ना त्या वाटीने 4 वाट्या मैदा भरला. आता या 4 वाट्या मैद्यासाठी आपण साहित्य कशा प्रकारे घेणार आहोत ते पहा. तर इथे खूप लक्ष देऊन व्हिडिओ पहा, म्हणजे ह्या दिवाळीला तुमचे सुद्धा शंकरपाळे भरपूर लेयरवाले आणि जिभेवर ठेवता विरघळणारे तयार होतील. तर इथे वितळवून घेतलेलंच 1 वाटीला थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे. 1 वाटीला थोडंसं कमी घेतलेलं आहे, अगदी 2 पॉईंट कमी असतील एवढं. तर ते वितळवूनच घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटी दूध घ्यायचं आहे. आता प्रमाण लक्षात ठेवा किंवा नोट करून ठेवा. तर आता इथे आपल्याला 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर असं प्रमाण आहे. फक्त तुपाचं प्रमाण या दोन्हीपेक्षा थोडंसं कमी ठेवायचं आहे. आता इथे हे प्रमाण तुम्ही म्हणाल की याने परफेक्ट होतं का? हो, अगदी परफेक्ट होतं. यामधलं थेंबभरही तुमचं म्हणजे दूध शिल्लक राहणार नाही, इतकं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे आपल्याला एक उकळी किंवा त्यामधली पूर्ण साखर विरघळून एक उकळी काढून घ्यायची आहे. हे आपल्याला जास्त वेळासाठी गरम करत बसायचं नाही. अगदी साखर विरघळली आणि थोडीशी उकळी आली की लगेचच आपल्याला हे उतरवून घ्यायचं. इथे उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर असं काही होतं. तर त्यानंतर पुन्हा एकदा ताटामध्ये मैदा टाकून घेतला, पसरवून घेतला, थोडंसं मीठ घालायचं. शंकरपाळे किंवा कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ असेल ना तर अतिउत्तम. तर इथे पहा, आपण वतून घेतलेलं आहे. तर आता इथे एवढं आपण शिल्लक ठेवलं आहे, पण ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता सुरुवातीला मळताना बाहेर उडू नये म्हणून तेवढं आपण शिल्लक ठेवलं होतं. राहिलेलं सुद्धा आपण सारण यामध्ये घालून घेतलेलं आहे. जे आपण दूध तयार करून घेतलं ना ते यामध्ये घालून घेतलं. संपूर्ण दूध घातलेलं आहे. इथे तुम्हाला अजिबात क्वांटिटी पाहिजे गरज नाही आहे. असं डोळे झाकून तुम्हाला बनवून घेतलेलं दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे, कमी ना जास्त अजिबात होत नाही, अगदी परफेक्ट होतं. यानंतर आपल्याला फक्त हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पीठ मळू नका, कारण आपल्याला याचा फक्त गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त जर तुम्ही जसं चपात्याला पीठ मळतो तसं जर पीठ मळलं ना तर मग मात्र तुमचे शंकरपाळ्याला लेयर छान पडणार नाहीत. त्यामुळे आपल्याला इथे शंकरपाळ्याचं पीठ मळत असताना अगदी अलगद हाताने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लेयर आणि पदर आपल्या शंकरपाळ्यांना सुटतात. तर आता इथे पहा, आपण याचा गोळा तयार करून घेऊया. तर इथे मी याचा गोळा तयार करून घेत असताना तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे जर तुम्ही शंकरपाळे बनवायला घेतले ना तर तुम्ही पाहू शकता भरपूर अशा ह्या पिठामध्येच भरपूर पदर अशा आपल्या पिठाला आलेले आहेत, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील. तर मला सांगा, अशा प्रकारे जर पीठ भिजलं, जर अशा प्रकारे आपण प्रोसेस केली, तर जर अशी जाळी पडली तर का बरं शंकरपाळेला पदर सुटणार नाहीत किंवा भरपूर लेयरवाले शंकरपाळे तयार होणार नाहीत?
तर हे पीठ छान असं मी चोळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। फक्त असं रग लावून आपल्याला हे पीठ मळायचं नाही। आता हे झाकून ठेवायचं आहे, पण आता लगेचच आपल्याला शंकरपाळी बनवायला घ्यायची आहे। त्यामुळे एक उंडा इथे मी तोडून असा गोल करून घेणार आहे। तर आता हा उंडा करत असताना याला थोड्याशा चिरा जातात, त्यामुळे चिरा जात असलेल्या भागात मध्ये घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे हा उंडा मी इथे तयार करून घेतलेला आहे। आता हा उंडा लगेचच लाटून घेऊया। याला तुम्हाला काहीच लावायची गरज पडत नाही, हे काही चिटकत सुद्धा नाही। अगदी असं सहज तुम्ही याचे पोळी लाटून घेऊ शकता। आता ही पोळी लाटत असताना खूप जाड ठेवायची नाही, खूप जाड किंवा खूप पातळ, तुम्हाला मला असं सांगायचं आहे की खूप पातळ करायची नाही, तर ही पोळी थोडीशी आपल्याला जाड ठेवायची आहे। अर्धा इंच जाडीची आपल्याला ही शंकरपाळ्याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे पहा, अशी अगदी मागे पुढे बेलनं फिरवत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। ही पोळी लाटण्यासाठी अजिबात जड जात नाही, अगदी सहज लाटल्या जाते। प्रमाण इतकं अचूक सांगितलेलं आहे, तसंच तुम्हाला समजलं नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सुद्धा मी तुम्हाला तिथे सुद्धा याचं साहित्य मेजरमेंट देणार आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। तर आता इथे तुम्हाला दाखवते आपल्या पिठाला किती सुंदर असे पदर सुटलेले आहेत। तर पहा, मस्त असे पदर सुटलेले आहेत, छान असं आपल्याला हवं तसं आपलं पीठ तयार आहे। मी तर नेहमीच अशाच पद्धतीने दिवाळीला शंकरपाळे बनवते, पण म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही सोपी, सिंपल आणि मस्त भरपूर पदर सुटणारे, जिभेवर ठेवता विरघळणारी शंकरपाळ्याची रेसिपी शेअर करावी। तर पहा, इथे आपण शंकरपाळ्याचा आकार तुम्हालाही खूप मोठा दिसतोय, मलाही व्हिडिओमध्ये खूप मोठा दिसतोय, पण छोट्या छोट्या आकारातच आपण इथे शंकरपाळे कट केलेले आहेत, जे नॉर्मली करतो। व्हिडिओमध्ये कोणतीही वस्तू असू द्या, ती थोडीशी मोठ्या प्रमाणातच दिसते। तर इथे मला सुद्धा आश्चर्य वाटते की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शंकरपाळ्याच्या लाईन दिसत आहेत। तर चला, आता याला आपण उभ्या लाईनमध्ये कट करून घेतलं, आता आडव्या लाईनमध्ये सुद्धा कट करून घ्यायचं आहे। आता आडव्या लाईनमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला कट करू शकता। तर इथे छोट्या छोट्याच म्हणजे कट करायचे आहे, म्हणजे छान अशा त्याला लेयर सुटतात। तर पहा, इथे आपण अशाच प्रकारे सर्व शंकरपाळी कट करून घेतोय। तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच करून घ्या। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि यापासून होणारे शंकरपाळे सुद्धा तितकेच आकर्षक होतात। तर आता हे शंकरपाळे आपल्याला वेगळे करण्याची गरज नाही, अगदी सुटसुटीत राहतात आणि ते एकाला एक विशेष म्हणजे चिटकत सुद्धा नाहीत। इथे थोडंसं एक छोटासा शंकरपाळा यामध्ये टाकून घ्यायचा, अगदी हलक्याशा बुडबुड्या निघल्या की मग आपल्याला सर्व शंकरपाळे यामध्ये घालून घ्यायचे आहे। इथे आपल्याला खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही, म्हणजे त्यामुळे काय होतं, आपल्या शंकरपाळ्याला हव्या तितक्या लेयर सुटत नाहीत। ही तळत असतानाची टिप्स आहे, लक्षात ठेवा। तळत असताना तेल खूप प्रमाणात गरम करायचं नाही, पूर्ण आपल्या शंकरपाळ्याला लेयर सुटल्या की मग आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि तिथून पुढे तळून घ्यायचे। पण जोपर्यंत सर्व शंकरपाळ्याला एकसारख्या लेयर सुटत नाहीत, तोपर्यंत मात्र आपल्याला लो फ्लेमवरतीच हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे। शंकरपाळे तळत असताना ही टिप्स जर तुम्ही फॉलो केली ना, तर तुमच्या शंकरपाळ्याला सुद्धा भरपूर प्रमाणात अशा लेयर सुटतील। तर आता हे शंकरपाळे पहा आपण तळून घेतोय, तर याला कंटिन्यू झाऱ्याने हलवत राहायचं आहे। जर तुम्ही एकच बाजूवरती ठेवले ना, तर मग ते करपले जातात, त्यामुळे एकच बाजू डार्क होते। त्यामुळे आपल्याला हे नेहमी असे तेलामध्ये हलवून हलवून दोन्ही साईडने मस्त असे खुसखुशीत शंकरपाळे तळून घ्यायचे आहे। तर इथे तुम्हाला थोडेसे दाखवते, तर पदर सुटलेले आहे मस्त। तर पहिल्या याच्यात एवढे सुटत नाहीत, जेव्हा तुम्ही नेक्स्ट बॅच तळायला घ्याल ना, तेव्हा आणखीन पदर सुटतात आणि लास्टच्या बॅचला तर इतके सुटतात, कारण तोपर्यंत पीठही छान भिजलेलं असतं आणि तेलाचं टेम्परेचर अगदी म्हणजे हवं तसं असतं, त्यामुळे पदर भरपूर सुटतात। तरीसुद्धा मस्त आकर्षक आणि खुसखुशीत आपले शंकरपाळे इथे तयार झालेले आहे।
आता हे शंकरपाळे मी काढून घेत आहे। तर आता पहा, इथे आपण अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळे जे आहेत ना ते काढून घेऊया। तर इथे सुरेख सुंदर मस्त असे शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत। याला सुद्धा छान अशा लेयर आलेले आहेत, पण यानंतरच्याला इतक्या सुंदर लेयर आलेले आहेत। तर संपूर्णच आपल्या शंकरपाळ्याला मस्त लेयर आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। सुंदर मस्त असे शंकरपाळ्याची रेसिपी तयार आहे। तुम्हाला यातल्या टिप्स आणि पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुमच्या परिवारासोबत नक्कीच ही रेसिपी शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा मस्त असे भरपूर लेयर, भरपूर पदर सुटणारे शंकरपाळे बनवता येतील। त्यासाठी एक शेअर नक्की करा। तर तुम्हाला एक शंकरपाळा इथे मी तोडून दाखवते। अगदी एका बोटाने तोडलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती असा मस्त आपला हे शंकरपाळे खुसखुशीत झालेले आहेत। तर चला, रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।